नमस्कार मंडळी, आपल्या YouTube चॅनल कुकिंग विथ सुरेखावर तुमचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत एक अशी रेसिपी जी जिभेला पाणी सुटायला लावणारी आहे. पारंपरिक पुणेरी मिसळ, थोडी आंबट, तिखट, गोड चवीची. पुण्याच्या मिसळीतला खमंग रस्सा, थोडासा झणझणीत तिखटसर फ्लेवर आणि कुरकुरीतपणा यांची मजा घेतल्याशिवाय मिसळ पूर्ण होतच नाही. आज आपण ही खास चव आपल्या स्वयंपाकघरात बनवून दाखवणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्याआधी एक विनंती, जर तुम्ही अजून कुकिंग विथ सुरेखा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या पुढच्या 14 रेसिपीज वेळेवर मिळतील. चला तर मग आता मिसळ बनवायला घेऊ. आता आपण पुणेरी मिसळसाठी लागणारं साहित्य बघू. मोड आलेली मटकी 3 वाटी, 3 वाटी कांदे बारीक कापलेले, 4 बटाटे उकडून घेतलेले, 1 वाटी पातळ पोह्यांचा चिवडा, 1 वाटी शेव. आता आपल्याला मसाले काही लागणार आहेत. तर आपण इथे हळद घेतली 1 चमचा, 1 चमचा गरम मसाला, 1 छोटा चमचा हिंग, 1 चमचा जिरं, 1 चमचा राई, 1 चमचा बेडगी मिरची, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, चवीपुरतं मीठ, 15-20 पाकळ्या लसणाच्या, 2 इंच आले, टोमॅटो 2 बारीक कापून घेतलेले, 1 वाटी ओलं खोबरं, 1 वाटी भिजवलेले पोहे, अर्धा वाटी कोथिंबीर, 1 लिंबू, थोडा कढीपत्ता, 15 मिरच्या, चिंच भिजवून घेतलेली आहे आणि गूळ. आता आपल्याला पुणेरी मिसळसाठी पहिल्यांदा ठेचा बनवून घ्यायचा आहे. तर मी आता ठेचा बनवायला घेते. यातल्या आपल्याला 1-2-4 मिरच्या ठेवायच्या आहेत बटाट्याच्या भाजीसाठी आणि कांदा पोहेसाठी. आता ना आपण एकदम अशा छानशा मिरच्या आपण आता भाजून घेऊ. आता ह्या मिरच्या ना जरा तिखट अशा मिरच्या आहेत, तर आपल्याला काही इतका ठेचा लागणार नाहीये. आपल्याला कसा वाटेल आपल्याला तिखट वगैरे त्याप्रमाणे आपण 1 चमचाभर आपण ह्यातला ठेचा आपण वापरणार आहोत. आता मिरच्या आपण भाजून झालेल्या आहेत. गॅस बंद करते. आता मी ह्याच्यातच आपण 1 चमचा जिरे घेतलेले होते ना, त्यामधले आपण थोडेसे जिरा आपण 1 अर्धा त्याच्यामध्ये घालू. आणखी लसूण पाकळ्या 7-8 पाकळ्या आहेत समजा, 1 चमचावर लसूण बारीक कापून घेतलेला. आता ठेचा आपल्याला वाटून घ्यायचा आहे. आपण मिक्सर मध्ये बारीक वाटून घेऊ किंवा खलबत्त्यात जरी वाटल्या तरी पण चालतील. आणि आपण फक्त याच्यामध्ये आपल्याला राहिलेलं आहे मीठ. आपण वाटतानाच थोडस मीठ घालून वाटून घेऊया. आता मी वाटून घेते, थोडस मीठ घालून घेते. ठेचा चांगला मिक्सरला बारीक वाटून घेते. आता हा बघा आपला ठेचा तयार झालेला आहे. जर आपल्याला असा ठेचा बनवून ठेवायचा असेल तर तो टिकण्यासाठी ना 1 चमचाभर याच्यामध्ये तेल घालायचं आणि ठेवून द्यायचा. अगदी 8-15 दिवस अगदी छान राहतो. तेलामुळे चांगला टिकतो. तर मी काढून घेते. आता आपण पुणेरी मिसळचा रस्सा बनवायला घेऊ. आपल्याला कट कसा हवा ना तसं त्याप्रमाणे थोडस ते म्हणजे थोडं हलक्या हाताने आपण घालू, थोडस जास्त, म्हणजे 1 वाटीभर तेल गरम होते आपलं. 1 चमचा आपण राई घेतलेली आहे. ती आपल्याला बटाट्याची भाजी बनवता पण थोडी घालायची, आणखी पोहे बनवताना. तर याच्यामध्ये आपण थोडी घालू राई. 1 अर्धा चमचा मी राई घातलेली आहे. राई आपली तडतडते आहे. आता छान अशी मस्त आपली राई तडतडली आहे. त्याच्यामध्ये आपण घालू थोडे जिरं आणि आता आपल्याला घालायचं आहे कांदा. हे 3 कांदे आपण बारीक कापून घेतलेले आहेत. आता आपल्याला बटाट्याच्या भाजीसाठी थोडे आणि थोडे कांदा पोहे दोन्हीसाठी आपल्याला हा कांद्याचा वापर करायचा. आता याच्यातला मी अर्धा कांदा याच्यामध्ये वापरलेला आहे मिसळमध्ये. एकदम बारीक असा कांदा कापून घ्या, तसा तो लवकर भाजलाही जातो. आणि जे आपण आता मीठ चवीला घेतलेलं आहे ना, ते आपण काय करू, थोडं मीठ ना कांदा आपण भाजताना घालू, म्हणजे लवकर आपला कांदा भाजला जातो. एकदम अगदी छान असा आपला कांदा भाजून घ्यायचा आपल्याला. आता आपला कांदा लालसर झालेला आहे. आपण टोमॅटो 2 बारीक कापून घेतलेले होते ना टोमॅटो, ते पण असे चांगले आपल्याला याचे छान असे एकदम शिजवून घ्यायचे त्याच्यामध्ये. आता आपण गॅस थोडा कमी करून याला एक झाकण घालू, म्हणजे थोडे आपला कांदा आणि टोमॅटो आहे ना थोडा तो शिजला जाईल. 1-2 मिनिटासाठी मी झाकण लावून ठेवते. आता आपला कांदा टोमॅटो शिजतंय. मी झाकण लावून ठेवले. तोपर्यंत आपण आलं आहे ना ते आपण खिसून घ्यायचंय. असं छोट्या किसणीवर आपण आलं किसून घेऊ. आता मी लसूण बारीक कापून घेतलेलं आहे आणि आलं पण किसून घेतलेलं आहे.
जर तुम्हाला तसं नसेल करायचं तर तुम्ही आलं आणि लसणाची पेस्ट पण आपण घालू शकता. आता आपण टॅमॅटो आणि बघू कांदा कुठेपर्यंत आलेला आहे. हे बघा असं छान आपलं झालेलं आहे. तेल संपूर्ण बाजूला सुटलेलं आहे. टॅमॅटो कांदा छानपैकी असे आपले शिजलेले आहे. आता आपण याच्यामध्ये सगळे मसाले आहेत ना आपले ते एक आपण मसाले घालून घेऊ. मी असं चमच्याने काय करते, थोडे टॅमॅटो आहे ना असे थोडे मॅश करून घेते असे, म्हणजे रस्स्याला आपल्या कसं एक सारखेपणा असा आला पाहिजे. आणखी थोडं माझं आलं राहिलेलं आहे, थोडं पटकन किसून घेते. आता आपलं हे आलं किसून झालेलं आहे. एक चमचाभर आलं हे होतं, 2 इंच आपण घेतलेलं होतं ना. हे बघा हे आलं, नंतर हा लसूण एक चमचाभर. सगळे मसाले आपण एक एक करून त्याच्यामध्ये घालून घेऊया. छोटा चमचा आपण हिंग घेतलेला, त्यातला आपण अर्धा घातलेला आहे. कढीपत्ता, ही मिरची पावडर आणि बेडगी मिरची. कश्मीरी मिरची आपण घातलेली आहे कलर येण्यासाठी, बेडगी मिरची तिखटासाठी. आता आपण 1 वाटीवर ओलं खोबरं घेतलेलं आहे. तर ते खोबरं आपल्याला त्याच्यामध्ये घालायचंय. 3-4 चमचे मी खोबरं वापरणार आहे. थोडं आपल्याला भाजीसाठी आणि पोह्यांसाठी ठेवून द्यायचं. तर एकदम मस्त असा छान असा सुगंध याचा सुटलेला आहे. आता आपल्याला राहिलेली आहे हळद. गॅस थोडा कमी करून घेते. खमंग असा मसाल्याचा वास छान दरवळतोय. आता आपण त्याच्यामध्ये घालू मटकी. ही आपली 3 वाट्या मटकी आहे. मटकीला पण कसे मोड अगदी छान आले पाहिजेत. थोडी अशी तेलावर परतून घ्यायची. आता थंडीचे दिवस आहेत ना, तर मोड यायला वेळ लागतात. त्यामुळे मटकी काय करायची, आता समजा आपण सकाळी भिजत घातली तर एक 10 तास तरी त्याला भिजवायची. सकाळी घातली 8 वाजता भिजत, तर रात्री आपण एक 8, 9, 10 वाजता वगैरे अशी त्यातलं पाणी काढायचं, धुवून घ्यायची 2-3 वेळा आणि बांधून ठेवायची. बांधून एका डब्यामध्ये झाकून ठेवायची. मग आपल्याला त्याला मोड अगदी छान मग येतात. मोड यायला पण वेळ लागतो. म्हणजे जर तुम्ही रात्री बांधली तर सकाळी येतील असं नाही, दुपारपर्यंत त्याला मोड येतात. थंडीच्या दिवसामध्ये उन्हाळ्यामध्ये काय लवकर येतात. मोड असे छान आले पाहिजे, त्याशिवाय त्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये पाण्यामध्ये उतरत नाही. हा मटकीचा रस्सा आहे ना, त्याला मटकीचा वास एकदम छान असा आला पाहिजे. आता हे आपण त्याच्यामध्ये फक्त आपल्याला आता काय घालायचंय, गरम मसाला आणि गरम पाणी आपण वापरायचंय, म्हणजे लवकर शिजतं. आणि आपला महत्वाचा राहिला हा ठेचा. एकदम हा झणझणीत असा ठेचा झालेला आहे. तर मी एवढाच टाकते, 1 चमचावर. आणि आपण याच्यामध्ये गरम पाणी घालू. गरमच पाणी वापरायचं, थंड पाणी घालायचं नाही. आता आपल्याला रस्सा भरपूर करायचा आहे. बघू आपण याच्यामध्ये कितपत होतं, नाहीतर आपल्याला हे भांड सुद्धा बदलावं लागेल. सरळ हे मी भांडच बदलते आणि मोठ्या टोपामध्ये घेईल. नाहीतर आता फोडणी वगैरे पुढे आपली तयार झालेली आहे, रेडी झालेली आहे. तर आपण काय करू शकतो, एका मोठ्या कुकरमध्ये हे सगळं मिश्रण असंच घालायचं आणि एकच शिटी करायची. त्यामुळे पटकन मटकी पण आपली शिजली जाईल. आता आपला रस्सा तिकडे शिजतोय, तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी आणि कांदे पोहे 2 गोष्टी आपल्याला करून घ्यायच्या आहेत. आता मी मटकी ना वेगळी काय अशी उकडून घेतलेली नाहीये, कारण मला त्या रश्श्यामध्येच ना त्याची चव उतरायला पाहिजे ना, म्हणताना मी तसं फोडणी घातली. तसा तो रस्सा एकदम चवीला छान लागतो. आता आपली बटाट्याची भाजीची तयारी पूर्ण आपण करून घेतली आहे. आता आपण भाजी बनवून घेऊ. थोडंसं तेल घालते मी, जास्त काय आपल्याला तेल नकोय. तेल गरम झालेलं आहे. थोडी राई तडतडली ना, मग टाकायचं जिरं. मी जास्त याच्यामध्ये मिरच्या घालत नाहीये, या मिरच्या खूपच तिखट आहेत. तर तुमच्याकडे साध्या मिरच्या असेल तर मग तुम्ही बारीक कापून घालू शकता. मी अशा जरा मोठ्याच मिरच्या घातलेल्या आहेत. नंतर मी त्या काढणार आहे. 1-2-4 कढीपत्त्याची पानं आणि कांदा. आता आपण थोड्या बटाट्याच्या भाजीमध्ये आणि राहिलेला कांदा आपण कांदा पोह्यांमध्ये आपल्याला घालायचंय.
3 कांदे आपण घेतलेले, या सगळ्याला आपल्याला रश्श्याला, पोळ्यांना आणि बटाट्याच्या भाजीला एवढा अगदी तो पुरतो. फक्त कापून घेताना एकदम असा बारीक कापून घ्यायचा. ह्या पुणेरी मिसळमध्ये आहे ना, कांदा खोबऱ्याचं वाटण नाही आपण घातलेलं नसतं त्याच्यामध्ये. जे आपण हे मसाले घालतो त्याचाच फ्लेवर त्याच्यामध्ये खूप छान असा येतो. एकदम ही पुण्याची ना स्पेशल मिसळ आहे. तुम्ही ही अशी मिसळ घरी बनवून बघा. माझे व्हिडिओज तुम्हाला आवडतात का ते तुम्ही मला सांगत चला नेहमी. जर माझ्याकडून तुम्हाला काय करून दाखवायचं असेल तर मला तुम्ही सांगा, अगदी आवर्जून मी तुम्हाला बनवून दाखवेल. कोणताही पदार्थ असू दे, शाकाहारी असू दे, मांसाहारी असू दे, कोणताही, व्हेज नॉनव्हेज. आता आपला कांदा होत आलेला आहे. गॅस थोडा कमी करते आणि आपण थोडे मसाले घालून घेऊ. थोडीशी हळद, थोडासा हिंग, एक चिमूटभर, आणि आपण कापून ठेवलेले बटाट्याच्या पण फोडी आपल्याला खूप मोठ्या अशा करायच्या नाहीये, बारीक करून घ्यायच्या. आणि चवीपुरतं मीठ आपण एकसारखं करून 1-2 मिनिट आपल्याला याच्यावर झाकण घालून घ्यायचंय. 2 मिनिटसाठी आपण याला झाकण लावून ठेवू. आता याच्यानंतर आपल्याला बनवायचे कांदा पोहे. आता आपण बटाट्याची भाजी बघू. आपण 3-4 मिनिटासाठी झाकण लावून ठेवलेलं होतं. बघा आता आपली भाजी तयार झालेली आहे. आता आपण मीठ चवीप्रमाणे घातलेलं आहे. आता आपण एक चिमूटभर अशी साखर, खूप नाही घालायची आपल्याला, थोडीशी अशी साखर घातली. त्याच्यानंतर आपल्याला घालायचे कोथिंबीर, आपल्याला खोबरं 1 चमचा भरून, आणि आपल्याला प्यायचा आहे लिंबू. थोडा लिंबू आपण पिळून घ्यायचा, एखादी पोट, एक असा चमचाभर लिंबाचा रस आपण याच्यामध्ये घालायचा. आणि एकसारखी अशी भाजी आपली ढवळून घ्यायची. आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. थोडी साखर आणि थोडासा लिंबू पिळला ना तर त्याचे एक टेस्ट याच्यामध्ये छान असा फ्लेवर त्याचा उतरतो आणि भाजी छान लागते चवीला. भाजी उतरून घेऊ आणि पोहे बनवायला घेऊ. आता आपण ठेच्यासाठी मिरच्या भाजल्या होत्या ना, तीच मी कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून आपल्याला आता पोहे बनवून घ्यायचे. आता राई, कढई आपली चांगली गरम झालेली आहे. तर मिरची, कढीपत्ता आणि हा कांदा. काय थोडे पातळ असले ना करपण्याची शक्यता असते, म्हणून एकसारखा आपण हात असा चालवत राहायचा. पण आता याच्यामध्ये मसाले घालू. थोडी हळद, थोडा हिंग, आणि भिजवून ठेवलेले आपले पोहे. आता हे पोहे आपण भिजवून ठेवलेले होते, तर आता आपल्याला हे थोडेसे कडक झाल्यासारखे वाटतात. आपण काय करायचं, थोड्या याच्यामध्ये असं बाजून पाणी सोडायचं, म्हणजे आपले अगदी नरम एकदम मऊसूत पोहे आपले तयार होतात आणि चांगले असे ते फुलतात. केव्हाही आपण कांदा पोहे बनवतो ना तेव्हा थोडंसं पण पाण्याचा शिंतोडा मारावा, केव्हा ते बराच वेळ नरम राहतात. आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे मीठ चवीप्रमाणे. थोडं मीठ, त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे थोडीशी साखर घातली. ओके, थोडा लिंबू पिळायचा, थोडी कोथिंबीर, ओके, ओलं खोबरं. आपले सगळे मसाले त्याच्यामध्ये घालून झालेले आहे. आता हा व्हिडिओ ना थोडा मोठा होणार आहे, अगदी शेवटपर्यंत बघा, कारण ही मिसळ एकदम आपली छान एकदम अशी टेस्टी मिसळ होणार आहे. आता आपले पोहे पण झालेले आहेत, फक्त आपल्याला याला वाफ आणायची. रस्सा पण आपला तयार झालेला आहे, तो बघू कितीपर्यंत आपण तयार झालाय. त्याला झाकण लावते, एक वाफ आणते. आता हा बघा आपला रस्सा आपला शिजून तयार झालेला आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं राहिलेलं मीठ. पहिला मी कांदा भाजतानाच फक्त थोडं घातलेलं, त्याच्यानंतर नव्हतं घातलं आपलं मीठ. त्याच्यानंतर आपल्याला घालायचंय थोडा गूळ. त्याची चव कशी थोडी आंबट तिखट अशी असते आणि थोडीशी गोड अशी. आणि आपला चिंचेचा कोळ, आपण चिंच भिजवून ठेवलेली होती
आपण एक 2 चमचे आपण चिंचेचा खोळ घालू. त्याला छानशी एक आपली उकळी येऊ दे. मग आपली मिसळ झाली तयार. आता आपण पहिल्यांदा ना सगळे मसाले वगैरे टाकून मटकी टाकली आणि थोडंसं पाणी टाकलेलं आणि मग मी डायरेक्ट काय केलं, कुकरमध्ये घातलं. आणि कुकरमध्ये घातल्यानंतर फक्त 1 शिटी काढली. 1 शिटी काढून सुद्धा आपण काय करायची, त्याची वाफ पूर्ण काढून द्यायची. ते काढून घेतल्यामुळे काय होतं, मटकी आपली जास्त शिजत नाही. म्हणजे जशी आपल्याला पाहिजे तेवढीच ती अशी राहते. पूर्ण ती त्यात गाळ नाही झाला पाहिजे. मटकी आपली अशी अख्खी राहिली पाहिजे. ही बघा, ही आपली आता ही अख्खी मटकी अशी राहिलेली आहे. मग आपण काय, जसं आपल्याला याच्यामध्ये पाणी हवं तसं आपण घालायचं. खूप पण नाही घालायचं, अगदी बेताचं पाणी असं बघ. म्हणजे आपल्याला 3 वाटी आपण मटकी घेतली होती, त्याच्यामध्ये आपल्या 6-7 ग्लास तरी आपलं पाणी याच्यामध्ये बसतं. हे बघा, छान अगदी कलर पण छान अगदी सुंदर असा आलेला आहे. आता आपण फक्त आपलं काय झालेलं आहे, आपलं फक्त आपली सजावट बाकी राहिलेली आहे. ही पुणेरी मिसळ आपली छान अशी तयार झालेली आहे. आता मी गार्निशिंग करायला घेते. आता हे बघा, मी सगळं आहे ना साहित्य घेतलेलं आहे. जे काय आपण आता बनवले, कांदा पोहे बनवले, बटाट्याची भाजी, हे सगळं आपण आता संपूर्ण साहित्य आपलं तयार झालेलं आहे. आता आपण फक्त आपल्याला मिसळ कशी भरायची ते बाउलमध्ये मी तुम्हाला दाखवते. सगळ्यात प्रथम आपल्याला याच्यामध्ये घ्यायची आहे बटाट्याची भाजी. थोडी अशी बटाट्याची भाजी घालायची, 1-2 चमचे. मग घालायची आपल्याला यातली मटकी. ही जी उसळ आपली तयार झालेली आहे ना, यातली आपण याच्यामध्ये घालायची उसळ. आता ही घातली आपण मटकीची उसळ. त्याच्यानंतर आपल्याला याच्यावर ना थोडासा रस्सा घालायचा. आता आपण कांदा पोहे 2-3 चमचे अशी कांदा पोहे घातले. आपल्याला घालायचा हा पातळ पोह्यांचा चिवडा. चिवडा घातल्यानंतर ही आपली शेव घातल्यानंतर ओलं खोबरं आणि कोथिंबीर. आता आपण रस्सा याच्यामध्ये खूप घालायचं नाहीये, थोडंच घालायचं आणि एका बाउलमध्ये आपण तो रस्सा आपण घ्यायचा काढून. हा असा पातळच असतो रस्सा. फक्त त्याची आपण टेस्ट बघायची कशी छान झालेली आहे ती. असं एका बाउलमध्ये आपण हा रस्सा ठेवायचा. याच्यामध्ये आपण थोडासा बाजूने आपण रस्सा याच्यामध्ये सोडू. जास्त नाही घालायचा आपल्याला. जसं आपल्याला लागेल ना तसा आपण रस्सा घ्यायचा. तर आपली शेव वगैरे पूर्ण अशी त्याच्यामध्ये कशी भिजली नाही पाहिजे, ओली नाही झाली पाहिजे. ही बघा मिसळ आहे. पाव घेतलेला आहे, लिंबू घेतलेला आहे आणि थोडा आपण घेऊ कांदा. जर आपल्याला हवा असेल, जसं आपल्याला आवडतं त्याप्रमाणे आपण ती खायची. आता ही बघा माझी डिश आहे ना पूर्ण अशी सजवून झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये थोडा रस्सा घातलेला आहे, तरी पण खाली मध्ये रस्सा आहे. अगदी काही नाही असा नाहीये. आपण खालीच तो रस्सा ठेवलेला आहे, कारण आपल्याला खाताना ना कुरकुरीतपणा आला पाहिजे खाताना सुद्धा. म्हणून आपण त्याच्या बरोबर आहे ना शेव ठेवलेली आहे, पोहे ठेवलेले आहेत आणि हा कट ठेवलेला आहे. आणि जर आपल्याला तिखट असं वाटलंच तर तोंडी लावण्यासाठी आपण दही ठेवलेलं आहे. तर तुम्ही ही डिश तुम्हाला कशी वाटली मला सांगायला विसरू नका आणि अगदी करून बघा. केल्याशिवाय तुम्हाला कशी झाली डिश ही समजणार नाही. आता ही बघा आपली पारंपरिक पुणेरी मिसळ तयार झालेली आहे. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लवकरच आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार.